पुण्यात भरचौकात मध्यधुंद तरुणाचे महिलांसमोर अश्लील चाळे, मित्र पोलिसांच्या ताब्यात। माजुर्ड्यात तरुणाच्या वडिलांच्या रेस्टॉरंटवर काँग्रेसचा धडक मोर्चा, मी पुढच्या 8 तासात फरार गौरव येरवडा आहुजाचा माफीनामा। पुण्यात एकाच दिवशी मारहाणीच्या 3 घटना। कोथरूड परिसरात तरुणाला मारहाण, चाकणेवाडीसीमध्ये गावगुंडांचा राडा, तर सिंहगडमध्ये दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला। माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नीने आत्महत्या केल्याची चर्चा, फूड पॉयझनिंग झाल्याची रुबी हॉस्पिटलची माहिती। उषा काकडेंची प्रकृती स्थिर। सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वनविभागाच्या हालचाली, घरात आढळलं वन्य प्राण्यांचं मांस, शिकारीचं साहित्य। दोषी आढळल्यास कारवाई करा, वनमंत्र्यांचे आदेश। माझं काय बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, वैभवी देशमुखच्या जबाबात संतोष देशमुखांचं वाक्य। वैभवी देशमुखचा सामकडे एक्सक्लुझिव्ह जबाब। सरकारनं लाडकींना दिलेलं आश्वासन हवेत विरलं, 3000 रुपये देतो सांगून फक्त 1500 रुपयेच दिले। महिलांना एक खून माफ करा, रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे मागणी। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा दिला दाखला। एकवीस संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन घेण्याची भाविकांना संधी। मुंबईतल्या वरळीत आजपासून भव्य दिव्य पादुका दर्शन उत्सव। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोहळ्याचं उद्घाटन। ओम स्वाहा गरिबांना